मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला SD टेक्निकलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडकी बहीण योजना. आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे आपल्या एकनाथ शिंदेद्वारे राबवली जाणारी एकमात्र जी अशी सेवा आलेली आहे, माझी लाडकी बहीण. तर शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या 25 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आले नसतील तर तुम्ही हे करू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे किंवा नाही. 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यामध्ये याची यादी जाहीर झालेली आहे आपल्याला, आणि 25 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे आपल्याला. आणि ते जिल्हे कोणते आहेत आणि जे उरलेले जिल्हे कोणते आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आता तुम्ही बघू शकता की याच्यावरती आपण जिल्ह्याचा नकाशा 25 जिल्हे आहेत ती मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे. या जिल्ह्याची मी नोंद यादी ऑनलाईन वरती काढलेली आहे. तत्काल वरून खबर आलेली आहे की ही 25 जिल्ह्यामध्ये पैसे आतापर्यंत भरती होण्यास सुरू झालेले आहेत. आणि एवढंच तुम्ही बघू शकता की पहिला जो जिल्हा आहे आपला, तो पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुन्हा रायगड, पुणे, पुन्हा सातारा, रत्नागिरी, असे अनेक जिल्हे आपल्याला 25 जिल्हे असे टोटल आपल्याला बघायला मिळणार आहेत. तुम्ही बघितल्याप्रमाणे सातारा, सोलापूर, पुन्हा सांगली, बीड, लातूर हे असे जिल्हे आपल्याला 5 जिल्हे आपल्याला सुरू झालेले आहेत पैसे जमा होण्यासाठी. आणि हे पैसे तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला होतील. आणि अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नागपूर, वर्धनपूर हे एवढे जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. आणि आपली अमरावती, नागपूर, वारगी, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम यांच्यासाठी जी जालना, बुलढाणा आहे, हे सर्व जे जिल्हे आहेत यांच्यावरती पैसे भरण्यास सुद्धा आपली पैसे जी आहेत ती भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणि असे 8 जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये अजूनही पैसे झालेले नाहीत. ते म्हणजे आपले जळगाव, नाशिक, धुळे. शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेला आहे. तुम्ही बघितल्याप्रमाणेच तुम्ही जर बघाल तर आपला जो शेवटचा हप्ता दिलेला आहे म्हणजेच 9वा हप्ता, शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला पोहोचलेला नाही अजून, पण 25 जिल्ह्यात जो आहे तो हप्ता आपला पोहोचलेला आहे. आणि 3 बँकांना प्राधान्य आपल्या महाराष्ट्र सरकारने देण्यात आलेलं आहे. ते बँक कोणते असतील मी तुम्हाला ते सांगतो. सर्वप्रथम तर आपण बोलणार आहोत SBI बद्दल, कारण SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती आपल्या भारताची RBI वर म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यावर अवलंबून असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया, आपण याच्यावरती रिझर्वेशन देणार आहोत. तर पहिलं प्राधान्य आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया वरती दिलेलं आहे. आणि दुसरा जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्य किंवा जिल्हा अधिकारी, लातूर जिल्हा अधिकारी म्हणून एक बँक दिलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला दुसरा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जर आपल्याला पुढे बघायचं झालं तर असेच एक खबर उडत येत आहे की आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आपल्याला पैठणी साडी अर्ज हा एक आपल्याला अर्ज केलेला आहे. आणि हा एक आपला जो लाडकी बहीण योजनेचा जो एक अर्ज आहे तो याच्यात सामील केलेला आहे. होळी सणाला वाढणार गोडी बहिणा ही ह्या अर्जाचं नाव असणार आहे. आणि 1500 रुपये हे आपल्याला पैठणी साडीसाठी अर्ज देणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता 1500 प्लस आपल्याला 1500 रुपये साडीचे असे आपल्याला टोटल 3000 रुपये आपल्या अकाउंट वरती पडणार आहेत. एवढंच नाही तर तुम्ही बघू शकता की 1500 प्लस 3000 रुपये आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यात पडणार आहेत. तर तुम्ही याचप्रमाणे बघू शकता की 3000 आणि 4000 रुपये आपल्याला याच्यावरती पडणार आहेत. तर तुमची जी शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता पडलेला नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना 2025 सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाणार आहे. घरकुल योजना जे दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री घरकुल योजना, पुन्हा रमाई घरकुल योजना, असे 2-3 आपल्याला योजना आपल्या भारत सरकारद्वारे देण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात आलेले आहेत. आणि हे जे घरकुल आहेत ते 1.5 लाख ते 2 लाखापेक्षाही दिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर तुम्ही शेवटच्या 25 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता पोहोचला नाही म्हणून अजून आपल्याला सिलेंडर्स मध्ये आपल्याला एक्सपर्ट केलेला आहे. पुन्हा गिरणी मशीन किंवा सिलाई मशीन याच्यामध्ये आपल्याला
खूप असं आवेदन प्राधान्य आपल्याला लाडक्या बहीण योजनेमार्फत देण्यात जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता की 4500 रुपये या सिलेंडरची किंमत होणार आहे कमीत कमी। आणि स्टार पैकी तुम्ही बघू शकता की पुढील सिलेंडरची LPG गॅसची सिलेंडरची जी MRP आहे ती खूपच असं कमी होणार आहे आणि 2500 आपल्याला या सिलेंडरचं प्राधान्य आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि आपल्याकडून जे आहे ते आपल्याला गिरणी, पीठ दळायची गिरणी, पुन्हा कपडे शिवण्यासाठी मशीन आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता की ही मशीन जी आहे ती तुम्हाला सरकारतर्फे येणारी, महाराष्ट्र राज्याकडून माझी लाडकी बहीण योजनेतर्फे येणारी ही एक अत्यंत अशी सुवर्ण संधी आहे की तुम्ही त्या सुवर्ण संधीचा लाभ करू शकता। आणि हे मशीन तुम्ही आपल्या एक अर्जाने आपल्या घरापाशी मागू शकता आणि घ्यायची किंमत आपल्याला 15,000 किंवा 15,000 ते 20,000च्या मध्ये बाहेर होणार आहे आणि 1500 रुपये याची तुम्हाला अर्ज भरायचे लागणार आहे। आणि जर दुसरं म्हणायचं झालं तर आपली ही जी मशीन आहे या मशीनवरती तुम्ही घरपोच काम करू शकता आणि हेच आपलं वय आहे। म्हणजेच तुम्ही बघू शकता की PM योजना जी आहे ते PM योजनेद्वारे आपल्याला ही मशीन भेटणार आहे आणि लवकरच या जिल्ह्यामध्ये आपल्याला आधार शेडिंगचं एक ऑप्शन दिलेलं आहे, आधार शेडिंग मध्ये आपण करू शकता। तर तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।